पेपर फुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नका, सीजेपीच्या आंदोलनावर सलमान खानने प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करतो. सरकार विद्यार्थ्यांना सहकार्य करेल अशी आशा आहे. आंदोलनावर आता सलमान खानने सुद्धा पोस्ट केली. सलमान खान यांनी पोस्ट करत या संदर्भातली आपली भूमिका मांडलेली. आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया आलेली आहे. पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नका. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सलमान खानने सुद्धा आता प्रतिक्रिया दिली. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक करतो. सरकार विद्यार्थ्यांना सहकार्य करेल अशी आशा आहे. आंदोलनावर सलमान खानने पोस्ट. शिवतीर्थावर ठाकरे सेनेकडून तिरंगा आंदोलन करण्यात आलंय. हजारो तरुण गाणार एक सुरात राष्ट्रगीते गाणार आहेत. तिरंगा आंदोलनात सहभागी व्हावं, ठाकरे सेनेकडून आता तरुणांना आवाहन करण्यात आलंय. 24 जुलैला तिरंगा आंदोलनाची हाक देण्यात. शिवतीर्थावर ठाकरे सेनेकडून आता तिरंगा आंदोलन करण्यात येणार आहे. हजारो तरुण एक सुरात राष्ट्रगीत गाणार आहेत. तिरंगा आंदोलनात सहभागी व्हा, ठाकरे सेनेकडून तरुणांना आवाहन करण्यात आलंय. तर 24 जुलैला तिरंगा आंदोलनाची हाक सुद्धा यावेळी देण्यात आली. राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद आहे. सकाळी 11 वाजता शिवतीर्थ इथे पत्रकार परिषद होणार आहे. विद्यार्थी आंदोलकांच्या चर्चेनंतर ठाकरे भूमिका स्पष्ट करतील. राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद आहे. सकाळी 11 वाजता शिवतीर्थ इथे पत्रकार परिषद होणार आहे. विद्यार्थी आंदोलकांच्या चर्चेनंतर ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार. आंदोलनादरम्यान जंतर मंतर परिसरात पुन्हा एकदा राडा झालाय. पोलिसांकडून लाठीमार करण्यात आलाय. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात. जंतर मंतर या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जंतर मंतर परिसरात अद्याप सुद्धा तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. पोलिसांकडून लाठीमार करण्यात आलाय. अश्रुधुरांच्या नळकांडा फोडल्यात. जंतर मंतर परिसरात तणावाचं वातावरण आता निर्माण झालं. दिल्लीच्या आंदोलनाची धग महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळते. वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्या. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत आता बंदची हाक देण्यात आली. कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचे दिल्लीतील आंदोलन चांगलेच पेटले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातून हजारो विद्यार्थी तरुण हे जंतर मंतरच्या मैदानावर जमा झालेत. काहीही झालं तरी आम्ही केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार आहोत अशी ठाम भूमिका सीजेपीने घेतली. काँग्रेस, ठाकरे गट, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी अशा विरोधी पक्षांनीही आंदोलनाला पाठिंबा दिलाय. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत आता महाराष्ट्र बंदची हाक दिली. दिल्लीच्या आंदोलनाची धग आता महाराष्ट्रात सुद्धा पाहायला मिळते. वंचित बहुजन आघाडी यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.